आता काही दिवसापूर्वी आपल्या पुण्यामध्ये इंटरनॅशनल मॅरेथॉन कॉम्पिटिशन होतं, तर तिथे लई मोठ्या देशातून लोक येणार होते मॅरेथॉन खेळायला. हे जसं मला कळालं ना, तसं मी लगेच तोंडवर करून रात्री 2 बालेवाडी स्टेडियमला गेलो. तिथं जाऊन बघतोय तर काय बाबा दाबून खर्च केलाय बघा नुसतं. काय ती स्टेज, काय ती लाइटिंग, सगळे कसं एकच नंबर. आता मी ह्या इव्हेंटला व्हॉलंटियर बनून आलतो. इथं गेल्या आमच्या टीम लीडरनी आम्हाला इन्स्ट्रक्शन देऊन हो टी शर्ट दिला. तुमचा भाऊ तर या टी शर्ट मध्ये सुद्धा एकदम कडकच दिसतोय. आता बालेवाडी स्टेडियम मधून आम्ही गेलो आमच्या डेस्टिनेशनवर, जिथं आमचं मेन काम होतं. खरं आमचं काम होतं रनर्सला फ्रूट, वॉटर, फ्यूज वगैरे द्यायचे. आम्हाला स्टार्टिंगलाच नायजेरियाचे रनर दिसले बघा. मला सांगतो पोरं, पुरी, म्हातारा, जवान, सगळ्या प्रकारचे लोक होते बघा पळायला. आम्ही लोक इतकं काम करायलो आणि ह्याला बघा स्वतःचा व्हिडिओ काढून फुकटचं क्रेडिट घेतोय. पहाटे 4 वाजल्यापासून आता इतकं कटाळूस तर काम केलं म्हणल्यावरती भूक तर लागणार. तेवढ्यात आपल्यासाठी नाश्ता पण आला. काम करण्यात कंटाळा केला नाही म्हणल्यावरती खायच्या टायमाला तरी कुठे ढिला पडतोय मी. आता हळूहळू बॉडी एनर्जीलेस व्हायला लागली होती आणि त्यात हे बाबा भांडायला आला. दर एरियामध्ये असला खुसट म्हातारा एक तरी असतोय. आता थोड्या वेळात आमचं काम संपलं आणि आम्ही माघारी गेलो बालेवाडी स्टेडियम. तिथं सगळं सेलिब्रेशन वगैरे चालू होतं. पुरीला तर ट्रॉफी सोबत एक हेअरचं स्ट्रेटनर सुद्धा भेटलं भाई. आता मस्तपैकी सगळं एन्जॉय करून आम्ही खायला बसलो. बघा व्हीआयपी लोकांचा फूड स्टॉल आणि हे बघा आपल्यासारख्या लोकांचा फूड स्टॉल. आता तिथून आम्ही गेलो घरी आणि घरी जाऊन त्या फ्यूजच्या खोक्याची एकदा अनबॉक्सिंग बघा. त्याच रात्री मी गेलो स्ट्रीट्स ऑफ युरोपला पनीर चिल्ली खायला. आता गपचूप या क्यूटेस्ट डॉगेश व्हायला बघत व्लॉगला लाईक करून मला तेवढं फॉलो करून घ्या.